नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी एक रीडिंग तुमच्यासाठी घेऊन आलोय जी महादेवांचा आदेश आलाय तुम्हाला। आणि हा आदेश असा आहे जो करंट सिच्युएशन तुमची आहे, तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथे त्या ह्याच्यासाठी तुम्हाला कोणता आदेश दिला जातोय तो टॅरोजमधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। जर तुम्ही महादेवांशी कनेक्ट झाला असाल, त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झाला असाल, अशा काही गोष्टी आहेत जे त्यांच्याशी तुम्ही बोलताय किंवा तुमच्यामधली समर्पकता जी आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत किंवा तुम्हाला येणाऱ्या सिच्युएशनसाठी तुम्हाला काही मेसेजेस दिले जात आहेत, तर म्हणजे जे काय एखादी काही निर्णय तुम्ही घेत असाल किंवा कुठल्याही प्रवासाला तुम्ही जात असाल तर अशा वेळेला काही आदेश असतात, काही मेसेजेस असतात, तर त्याच्या तो जो मेसेज आहे तो तुम्हाला टॅरोच्या माध्यमातून दिला जातोय। बघूया आपल्या तुमच्यासाठी काय असं करंट सिच्युएशन जी तुमची आत्ता आहे त्यासाठी महादेवाने कोणता तुमच्यासाठी मेसेज दिला आहे। जो हा मेसेज आहे, अगदी मोठा श्वास घ्या आणि मेसेज ऐका, कारण खूप असं हाय इंट्युशन होतं आणि तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आदेश दिले होते, त्यामुळेच हे रीडिंग तुमच्यापर्यंत मी घेऊन आली आहे। तर ऐका, नक्की रीडिंग बघा शेवटपर्यंत। आणि पेज ऑफ कप्स तुमच्या आयुष्यात ही करंट सिच्युएशन आहे आत्ताच्या सिच्युएशनसाठी, म्हणजे ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली आहे किंवा ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचले जर तुमची एनर्जी महादेवांशी कनेक्ट असेल तर तुम्ही ही रीडिंग शेवटपर्यंत बघाल किंवा ह्या रीडिंगला क्लिक करून तुम्ही ही जर ज्यांच्यापर्यंत पोहोचवायची नाही आहे ते या रीडिंगला क्लिक करून जातील किंवा क्लिकही करणार नाहीत, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, ज्यांनी बघितले, ज्यांच्याशी ती सूट होणार आहे त्या अगदी शेवटपर्यंत ही रीडिंग ऐकणार आहेत, कारण यामध्ये खूप मोठे मेसेजेस तुमच्यासाठी आहेत। तर महादेवांचा आदेश आहे तुमच्यासाठी, तुमचं जे अस्थिर ज्या गोष्टी आहेत त्या स्थिर होत आहेत। म्हणजे जे बघा, अशी एक नाव आहे जी समुद्रामध्ये ह्याच्यामध्ये हल्ले, ती हरवतीये, ती डळमळतीये नाव, आणि ती आता डळमळताना, ती बुडताना, ती नाव बुडणार आहे असं वाटत असतानाच अचानकपणे ती स्थिर होतीये, ती पाण्यावर शांतपणे ती किनाऱ्याला लागतीये, असा तुमच्यासाठी मेसेज आहे। म्हणजे तुमच्या जीवनाची, तुमच्या आयुष्याची जे काही चलबिचल तुमच्या आयुष्यात चालली होती, मग ते तुमच्या सांसारिक गोष्टींसाठी असू दे, आर्थिक असू दे, भौतिक असू दे किंवा तुमच्या मुलांसाठी असू दे, कोणत्याही बाबतीत जर तुमच्या विचारांचा समतोल ढळत होता, कुठंही ती स्थिर राहत नव्हती, फायनान्शियल असेल, कुठल्याही बाबतीत असेल, तर ती जी नाव आहे ती आता पूर्ण किनाऱ्याला लागते। आणि हा जो किनारा आहे हा तुमच्यासाठी एक खूप मोठा आणि सुकर रस्ता तुमच्यासाठी तो उघडला जातोय, ते महाद्वार उघडलं जातंय, त्या रस्त्यावरून तुम्हाला प्रवासासाठी तिकडं घेऊन गेलं जात आहे आणि त्याच्यासाठी एंजल्स आहेत। तर त्या प्रवासाला येत असताना, त्या किनाऱ्याला लागत असताना तुमच्यासाठी लवकरच एक खूप खुशखबर, म्हणजे काहीतरी एक चांगली आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत येण्याचे योग आहेत, हा असा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय। खूप हाय इंट्युशन्स होते आणि हा मेसेज माझ्यापर्यंत आला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। महादेवांचा आदेश होता, तर महादेवांचा आदेश आणि त्यांच्या इंट्युशननी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे हा मेसेज। खरं तर हे रीडिंग करण्यासाठी खूप तयारी केली, पण खूप अडथळे येत होते या रीडिंगपर्यंत, पण ही महादेवांची इच्छा आहे, महादेवांचा आदेश आहे। कुठली तर अशी शक्ती असते की तुमच्यापर्यंत काही पोहोचून न देण्याचं काम करत असते, पण शेवटी एक शक्ती अशी आहे जी सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, खरी आहे, जी ज्या व्यक्तीपर्यंत, ज्या सोलपर्यंत पोहोचवायचं तिथपर्यंत नक्की पोहोचवत असते। तर ही शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचते। लवकरच असे तुमच्या आयुष्यात योग बनतायचे, सत्काराचे आहेत, तुमच्या कर्तृत्वाचे आहेत, तुमच्या चांगल्या कामाचे आहेत, तुमच्या कौतुकाचे आहेत, आणि तुमच्या आयुष्यात नवीन नवीन गोष्टींनी जे काय प्रोजेक्ट तुम्ही तयार केले होते, जे काय प्रपोजल तुम्ही पाठवलेले होते, ते प्रपोजल्स मान्य होण्याचे किंवा ते प्रपोजल घेण्याचे असे काही विषय आहेत। काही तुम्ही नवीन सुरू केले असेल, तुमचा व्यवसाय असेल किंवा नवीन तुम्ही जर नवीन जॉबच्या शोधात असाल किंवा प्रमोशनच्या असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अचानकपणे धडकन तुमच्याकडे ही गुड न्यूज लवकरच येते। हा मेसेज तुम्हाला या पेज ऑफ कप्स मधून दिला जातोय। खुशखबर तुमच्याकडे लवकरच वाऱ्यासारखं, म्हणजे तिनं त्याचं काम सुरू केलेलं आहे, लवकरच तुमच्या कानापर्यंत असं काहीतरी छान असं तुम्हाला कान सुखद करणारे, तृप्त करणारे अशी बातमी लवकरच तुमच्याकडे येते। आणि हा महादेवांचा आदेश आहे। महादेवांनी ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि ह्या शक्तीला आणि ह्या सगळ्याच त्याला ब्रह्मांडीय ऊर्जेला त्यांनी आदेश केलाय, कारण तुमच्यासाठी, कारण तुम्ही सोलच खूप पॉझिटिव्ह आहात,
खरी आहात, प्रामाणिक आहात आणि त्यामुळे तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे काम आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा उद्देश हा खूप तो त्याच्यासाठी काम करतो, कारण चांगला मनामध्ये उद्देश ठेवूनच तुम्ही काम करता. तर हा जो मेसेज आहे हा तुमच्यासाठी होता. थँक्यू सो मच. मी काय म्हणलं, सुरुवात आणि हे स्वागत सत्कार हा सगळं तुमच्यासाठी होत आहे. ही विनर आहे की जर तुमच्या विवाहाची तुम्ही काही म्हणजे ज्यांची मुलं असतील किंवा तुमच्या स्वतःसाठी कोण बघत असेल किंवा तुमची कोण मुलं असतील, भाऊ बहीण, हे जे कोण असतील त्यांच्या विवाहाबद्दलचे जर काही अडथळे होते तर ते सुद्धा लवकरच दूर होत आहेत. त्यासाठी सुद्धा खूप म्हणजे जवळ जे असेल नात्यात असेल किंवा जवळचे असेल किंवा काय असे प्रस्ताव तुमच्यापर्यंत लवकरच येतील. जर तो काही तुमच्या मनामध्ये असा काही भ्रम असेल तर तो सुद्धा जो काही भ्रम आहे तो तुमच्या मनामधला दूर होतोय आणि ज्यांच्या विवाहाची तुम्ही खूप आतुरतेनं वाट बघताय ते सुद्धा लवकरच ते सुद्धा एक जे काम तुमच्याकडून करून होणं आहे ते लवकरच ते सुद्धा होतंय. हा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि हे एस ऑफ कप्स आहे. कप्स म्हणजे काय, एक सुरुवात आहे, प्लस आहे. आणि या प्लसमध्ये नवीन एनर्जी जी आहे ती प्लस होते. म्हणजे नवीन जे काही तुमच्याकडे येतंय ते सगळं प्लस प्लस होऊन येते. जी मायनसची एनर्जी होती म्हणजे आयुष्यातनं घटना, बरं सुखाच्या घटना असतील, काही लोक असतील, काही सुखद क्षण असतील, ते सगळं मायनस होण्याचं हे चाललं होतं. किंवा पैसा असेल, सगळ्याच गोष्टी मायनस होण्याची एक हे लागली होती त्याला. तर तुम्ही आता प्लसकडे चाललाय. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं, चांगलं सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य आणि सगळ्या म्हणजे जो समर्पणाचं हे आहे, बॅलन्स आहे, हे सगळं जे मॅनिफेस्ट केलं होतं ते सगळं तुमच्याकडे प्लस 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 होऊन तुमच्याकडे येते. आणि बरसात आहे, सुखाची बरसात आहे. हा जो विनर आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणजे तुमचा सत्कार समारंभ किंवा लवकरच असे काही योग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी घडतंय, नवीन तुमच्याकडनं काही उपक्रम घडवून घेतले जात आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्याचं ध्येयच ते आहे, उद्देशच तो आहे, अशी तुम्हाला जाणीव सुद्धा करून या उपक्रमांमधून तुम्हाला दिली जाते. असे छुपे जे काही आहेत, काही गोष्टी आहेत ज्या छुप्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. हा महादेवांचा तुमच्या करंट सिच्युएशनसाठी हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, कारण तुम्ही द्विधा स्थिती आहात. असं हे आहात की कोणता निर्णय घ्यायचा, काय विचार करायचा, काय होणार आहे आता पुढं, काय होणार या विचारात, कारण भविष्याची चिंता बरेच वेळा खूप लागलेली असते. तर ही चिंता ॲज अ प्रेझेंट मोडमध्ये तुम्हाला राहण्यासाठी सांगितलं जाते, कारण प्रेझेंटमध्ये तुम्ही जिथं आहात, जे आहात ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लगेच जिथं तुम्हाला नकारात्मक विचार येतोय, निगेटिव्ह विचार, तर लगेच तो कट करायचा. लगेच ट्रान्सफर तुमची पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये होते आणि ते होण्यासाठीच महादेव तुम्हाला आदेश देत आहेत. आणि हा मेसेज मी तुम्हाला विवाहाचा मेसेज सांगितला की नाही, तर हे लवकरच, ही जी आनंदाची जी गोष्ट आहे ती लवकरच तुमच्या आयुष्यात होते. जर तुमच्या घराचं काही स्वप्न असेल, नवीन घर असेल किंवा नवीन प्रवासाला आध्यात्मिक जर्नी तुमची सुरू होत असेल तर तुम्हाला असे काही रिच्युअल्स दरम्यान जर तुम्हाला म्हणजे मंदिरांना किंवा नवीन असे असे तीर्थक्षेत्र आहेत जिथं तुम्हाला जाण्याची खूप आतुर अशी इच्छा आहे, तिथं तुम्हाला जाण्याचे योग सुद्धा इथं बनतायत. तर तेच तुम्हाला आदेश, महादेव तुम्हाला तेच आदेश देत आहेत. आता खूप छान आणि अशी पॉझिटिव्ह जर्नी तुमची सुरू होते. तर त्यासाठी तुम्हाला तयार व्हायचं, तुम्हाला पास्टमध्ये अडकून पडायचं नाही. हे माझ्याकडे येतंय तर ते किती काळासाठी येते, किती वेळासाठी येते, कशासाठी येते, काय येते ह्याचा विचार करण्यापेक्षा जे क्षण तुमच्या आयुष्यात आलेत, येत आहेत किंवा आलेत आत्ताच्या जे मुवमेंट आहे ती जगा, असं महादेव तुम्हाला आदेश देतात. ज्या मुवमेंटमध्ये जो आनंद तुम्हाला मिळतोय, ज्या आनंदाचे क्षण तुमच्यासाठी आलेले आहेत, जो उत्साह आनंद तुमच्यामध्ये आहे तो जगा. तो जगण्यासाठी महादेव तुम्हाला सांगतात की एक क्षण जगा. आणि हा आदेश तुम्हाला देतात. लवकरच तोरण बांधताय घराला आणि लवकरच आयुष्याची नवीन घडी बसते. तुमच्या जे स्वप्न तुमच्या नवीन घराचं होतं, नवीन तुमचे काय प्रोजेक्ट आहेत, प्रॉपर्टी आहे, त्या सगळ्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होते, कारण तर बॅलन्स आहे. तुम्ही बॅलन्स होत आहे आणि बॅलन्स असल्यामुळंच तुमचं जर काय फायनान्शियल्समध्ये खूप ब्लॉकेजेस आले असतील आणि तुम्हाला फायनान्शियल्समध्ये तुम्हाला असतील, तुमच्या पार्टनरला असेल किंवा बिझनेसमध्ये असेल, जर काही यामध्ये फ्रॉड झाला असेल, फसवलं गेलं असेल, तर तुम्हाला खूप इथं म्हणजे बॅलन्स आहे. तुमचे ज्या सगळ्या ब्लॉकेजेस सगळे गेलेले आहेत ते सगळे चांगल्या पद्धतीने भरून काढणार आहेत, कारण तुमची जी सोल आहे, जर तुमचे पार्टनर असतील किंवा तुम्ही स्वतः खूप आध्यात्मिक सोल आहात,
आणि तुमच्याभोवती सकारात्मक एनर्जीचा प्रोटेक्शन आहे, त्यांचं सुरक्षा तुमच्यासाठी आहे. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचं पार्टनर आणि तुम्ही जे इथं बॅलन्सची ऊर्जा आहे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेणं, त्यांच्यासाठी वेळ देणं, त्यांच्यासाठी काही गोष्टी समोर बसून सॉर्ट आउट करणं, यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय, कारण शिव आहे आणि शक्ती नसेल तर ते अपूर्ण आहे, इनबॅलन्स आहे. जिथं शिव आहे तिथं शक्ती असली पाहिजे, कारण आध्यात्मिक जर्नीमध्ये कसं असतं, शिवशक्ती ही एनर्जीज आपल्या स्वतःमध्ये आहे. जेव्हा थर्ड आय ओपन होतं किंवा चक्राजवर तुम्ही काम करता त्यावेळेला शिवशक्तींचा अनुभव एकट्या व्यक्तीमध्ये सुद्धा आतून तो तयार होतो, म्हणजे ती व्यक्ती बॅलन्स होते. पण आपल्या प्रॅक्टिकली आत्ता ह्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये नसता त्यावेळेला शिवाबरोबर शक्ती आहे, तर ती वेगळी असणं म्हणजे ऑटोमॅटिकली आयुष्यात आर्थिक आणि म्हणजे सगळ्या बाजू ब्लॉक व्हायला चालू होतात. तर तुमचं जे नातं आहे ते तुमचं नातं आहे ते परमेश्वरानं बनवलेलं आहे. तर त्या नात्याला तुमच्या एकमेकांना वेळ देणं, एकमेकांच्या आवडी-निवडी किंवा त्याबद्दलचे जे काही तुमच्या गोष्टी आहेत, जर तुमच्या आर्थिक आणि फायनान्शियल गोष्टी जर स्ट्रॉंग व्हायच्या असतील, तर शिवाबरोबर शक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुमचा बॅलन्स वाढणार आहे. तरच तुमच्या ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत त्या सॉर्ट आउट होणार आहेत. आणि हाच आदेश तुम्हाला महादेव देत आहे. तुमचा जो आनंद आहे, या आनंदामध्ये तुम्हाला तुमचे मित्र, मैत्रिणी, तुमचे जे काही नातेवाईक जे काही सगळे आहेत रिलेशन्समधले सगळे सगळे तुम्हाला त्या सेलिब्रेशनमध्ये अगदी अंतर्मनातून त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत आहेत. आणि हे सेलिब्रेशन खूप जोरात होत आहे आणि ग्रँड पार्टीसुद्धा तुम्ही देताय, आयोजित करताय, होय की नाही? आणि ह्या पार्टीज आणि हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे डोनेशन जे आहे, दान जे आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जाते. पण हे कोणाला करायचं, तो सुद्धा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. जिथं खरंच गरज आहे तुमच्या डोनेट करण्यामुळे एखाद्या माणसाच्या, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं चित्र बदलतंय किंवा त्याची काहीतरी मदत होते, तर तिथं तुम्ही डोनेट करायचं. ज्यांच्याकडे खूप आहे तिथं तुम्हाला द्यायचं नाही आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तर जिथं नाही आहे खरंच त्यांना ज्या गोष्टीनं त्यांना मदत होईल तिथं तुम्हाला ते करण्यासाठी इथं सांगितलं जातं. खूप मोठा आदेश, खूप मोठा मेसेज होता महादेवांचा. थँक्यू सो मच. खूप पॉझिटिव्ह आदेश होता, खूप पॉझिटिव्ह मेसेज होता, कारण तुम्ही खूप त्यांची लाडकी सोल आहात. खूप लाडकी सोल आहात. खूप महादेवांचं तुमच्यावर प्रेम आहे. महादेव तुम्हाला ब्लेस्ड करतात आणि शिवशक्ती यांची एक म्हणजे त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहेत. त्यामुळं तुम्ही खूप तुमच्या स्वतःमधली शक्ती तुम्ही खूप बॅलन्स करता आणि बॅलन्स आहात तुम्ही, त्याच्यामुळंच एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. तर महादेवांचे जे काही आदेश आहेत ते तुमच्यासाठी या कार्ड्समधून पोहोचवतेच. आणि बघा पुन्हा एकदा तेच कार्ड आहे. मला वाटतं ह्या 2-3 रिडिंगमध्ये हे कार्ड खूप वेळा येते. तुम्ही जे काही हार्डवर्क केलेलं आहे, तुम्ही जे कष्ट केले, मग कोणत्याही क्षेत्रात असाल, मी या कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं, तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक, तुमच्या खरंच तुमच्या कामाला श्रेय देणारे, तुमच्या कर्तृत्वाला तुम्हाला सलामी देणारे अशी एक कार्य म्हणजे अशी काही कार्य जी खरंच खूप हार्डवर्क केलं, त्याच्यामध्ये तुम्ही खूप कष्ट केलंय, खूप राबलाय आणि त्याचं जे कौतुक आहे, कौतुक सोहळा जो आहे तो तुमचा होतोय. तर इथं त्याचं ते फळ आहे, फ्रूट तुम्हाला दिलं जाते, पण ते तुमच्या कष्टाचं आहे. तुम्ही जे केलेलं कष्ट आहे, तुम्ही केलेल्या परिश्रमाचं, कष्टाचं, तुम्ही वादळातून वाट काढण्याचं जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, ते त्या सामर्थ्यासाठी तुम्हाला इथं फळ दिलं जातं हे. कारण प्रत्येक वेळी वारं आलं, वादळ आलं म्हणून घेऊन पाठीमागे जाणं, थांबणं आणि हात टेकणं, स्वतः पराभव स्वीकारणं हे तुमच्यामध्ये नाही आहे. भांडणासाठी, अतिरेक करण्यासाठी, हे करण्यासाठी, मीपणा करण्यासाठी तुम्ही नाही आहात. तर तुम्ही स्वतःची बाजू ठाम ठेवून समर्पणानं परमेश्वरानं जो मार्ग तुम्हाला आखून दिलेला आहे त्या मार्गावर पुढं जात, त्यांच्यावर विश्वास ठेवून समर्पण करून जे काही चॅलेंजेस आयुष्यामध्ये आले त्या चॅलेंजेसना फेस करत पुढं चालाय. म्हणून आयुष्याची घडी सुधारते, म्हणून आयुष्याची घडी बसते आणि नवीन संकल्पना, नवीन आयडिया ज्या आहेत तो तुमच्या मनामध्ये येऊन त्या आयडिया खरंच म्हणजे पूर्णपणे त्या प्रत्यक्षात आणून त्याचं तुम्ही रूपांतर अगदी कृतीमध्ये त्याचं रूपांतर होतंय आणि ते तुम्ही करताय. म्हणूनच तुम्हाला जे काही कार्य तुम्ही हाती घेतले त्यात सुद्धा तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे आणि जे हार्डवर्क तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ मिळण्याची सुद्धा
योग आहेत. तर खूप मोठा मेसेज हा तुमच्यासाठी आहे. आणि म्हणजे हार्ट चक्रा तुमचं असं तयार झाले आता, म्हणजे मायेनं प्रेमानं भरले फुलून आले. बघा, हार्ट चक्र जर ब्लॉक असेल तर येणारे सगळं जे काही तुमच्याकडे येते ते तुम्ही स्वीकारू शकत नाही. पण आता असं झालंय की तुमचं हार्ट चक्र असं पूर्णपणे तयार झालंय. ते फळ कसं पिकलेलं तयार होते तसं तुमचं हार्ट तयार झाले. सगळं येणाऱ्या ब्लेसिंग्स, आशीर्वाद आहेत, प्रॉस्परिटी आहे, अबंडन्स आहे, सगळं सगळं स्वीकारण्यासाठी, आशीर्वाद हे सगळं स्वीकारण्यासाठी, अकस्मात अचानक येणाऱ्या सगळ्या ह्या आनंदमय गोष्टी स्वीकारण्यासाठी. कारण खूप सगळा त्रास सुद्धा तुम्ही स्वीकारला. तुम्ही त्यापासून पळून गेला नाही. तुम्ही त्यापासून पाय मागे घेतला नाही. तर एक पाऊल मागं येऊन तुम्ही पुढं अजून 4 पावलं जाताय आणि आयुष्याच्या नवीन रस्त्यावर तुम्ही जाताय. मग तुमचं हृदय असं भरून येते, भरून आलंय असं मला इथे हे दिसतंय, की तुमचं हृदय असं भरून आलंय, आनंदाने भरून येतंय. आणि हेच क्षण अनुभवण्यासाठी आदेश देत आहेत तुम्हाला महादेव, की तुम्ही चला, उठा, तयार व्हा, स्वतःला प्रिपेअर करा. मानसिक बघा तुम्ही मन, बुद्धी, आत्मा ह्या सगळ्याला अलाइन करा आणि एका सरळ विचारात या. पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचारात या. आत्ताचा विचार करा, आत्ताचा. कारण भविष्य आपल्या हातात नाही आहे आणि गेलेला भूतकाळ आपण परत आणू शकत नाही किंवा आणायचाही नाही आहे. तर जो काळ आहे आजचा, उद्या भूतकाळ होतोय की नाही. तर आज जे काय आहे, आज तो जगण्यासाठी तुम्हाला इथं आदेश देण्यात येत आहेत. आणि तुमच्यातली जी सिम्प्लिसिटी आहे, कारण हे कार्ड मी खूप इमॅजिन करत होते, मला खरंच सांगते तुम्हाला, मी खूप इमॅजिन करत होते की हे कार्ड द्या, म्हणजे तुमची जी छबी आहे, तुम्ही स्वतः जे कोणी रिडिंग ऐकतायत त्यांची छबी या कार्डप्रमाणे समोर माझ्या आली. आणि महादेवानी त्यात सोला म्हणून ते निवडलेलं आहे. कारण साधी, भोळी, सरळ, साधी, प्रामाणिक आणि अगदी छान उद्देश असणारी अशी सोल तुम्ही आहात. म्हणून महादेवाने तुमच्यासाठी आदेश दिला. कारण तुम्हाला कसं होतं, जरा जरी काय झालं तर डचकन डोळ्यातनं पाणी येणं किंवा कुणासाठी तरी आतून खूप दुःख होणं, काय रियालिटी स्वीकारली पाहिजे. महादेव तुम्हाला आदेश देत आहेत, जी रियालिटी आहे ती स्वीकारा. जे काही चांगलं आहे, चांगल्यानंतर वाईट आहे, जे काही सुख दुःख हे चालत राहणार, ही सायकल चालत राहणार आहे. पण जी आत्ताची मुवमेंट आहे ती तुम्ही उद्याच्या चिंतेमध्ये, तुम्ही आत्ताची वेळ, आत्ता जो तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे, आत्ता जे तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, आत्ता जे तुम्हाला जगायचं ते तुम्ही वाया घालवू नका. ते तुम्ही संपवू नका तुमच्यामधून. असं महादेव तुम्हाला मेसेज देतात, की तुम्ही त्यासाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या, आत्ताची मुवमेंट जगा, स्वतःला वेळ द्या. असं महादेव तुम्हाला मेसेज सांगतात. तुमचा स्वभाव बघा, मी ह्या कार्डचं मी सांगितलं की नाही, साधा, सरळ, सिंपल असा, निरमोह असा तुमचा स्वभाव आहे. कशामध्येही अपेक्षा नाही आहे, कुणाचीही उपेक्षा नाही आहे आणि समर्पण आहे परमेश्वराला. त्यांनी जे दिलं त्यात समाधान आहे, आनंद आहे, खूप ब्लेसिंग्स आहेत. हे सगळं तुमच्यामध्ये आहे. उरातून आणि अगदी हृदयातून एखाद्याला आशीर्वाद देतात, त्यांच्यासाठी मदतीला धावून जाता, पुढं होता. अगदी साधी सरळ सोल आहात. जे काही तुमच्याकडं आहे, जेवढं तुमच्याकडं आहे तेवढ्यातून तुम्ही जे काय आहे का ते करण्याचा प्रयत्न करता. अवाढव्य काही न करता दिखावेपणा, जास्तीत जास्त महत्वाचं म्हणजे दिखावेपणा तुमच्यामध्ये नाही आहे, की उगीच दाखवायचं काहीतरी. हा दिखावेपणा नाही. सरळ, साधा, पॉझिटिव्ह, खरा, प्रामाणिक असा स्वभाव तुमचा आहे. प्रेमळ स्वभाव तुमचा आहे. आणि म्हणूनच महादेव तुम्हाला आदेश देत आहेत, की अशा प्रेमळ, साध्या, सरळ सोलला, तिच्या मार्गाला, तिचा जो जन्माचा उद्देश आहे त्या उद्देशाकडे पुढे घेऊन जाताना आपल्याला एक स्वीकार, बघा, वेलकम केलं जातं की नाही. तर तुमच्या आयुष्यात जे येते ना, तर ती वेलकम मुवमेंट आहे. आता ह्या एवढ्या कार्डमधून जे काही तुम्हाला सांगितलं गेलं ती वेलकम मुवमेंट आहे तुमच्या आयुष्यात येते, की नव्या चॅप्टरमध्ये, आयुष्याच्या नवीन एका धड्यामध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन घरामध्ये स्वागत. बघा, आपण वास्तुशांत करतो, नवीन घरात गृहप्रवेश करताना किती आनंदात असतो, किती उत्साहात असतो. तसंच आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि त्यामध्ये येताना तुमच्याकडे खूप सारे पुष्पगुच्छ असतील, बुकेज असतील, फुलं असतील किंवा काय, अशा बरसातीनं तुमचं स्वागत केलं जाते, वेलकम केलं जाते. एक वेलकम मुवमेंट मला इथं दिसते, की तुम्हाला कुठंतरी तुमचं म्हणजे जे विवाहाचं असेल किंवा बक्षीस समारंभ असेल, स्वागत समारंभ असेल किंवा तुम्ही कुठल्या तर पदावर असाल, पण तिथं तुमचा वेलकम केलं जाते. तिथं ते वेलकम तुमचं केलं जाते आणि हे सेलिब्रेशन लवकरच तुमच्या आयुष्यात येते. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. खूप मोठा मेसेज होता. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी या रिडिंगपर्यंत इथपर्यंत आलेत
त्यांच्यासाठी ह्या मोमेंट लवकरात लवकर सुरू होतात आणि लवकरात लवकर आयुष्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. तर हे पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा मेसेज आहे तुमच्यासाठी, ॲक्शन घ्यायची आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. तर हे जे काही तुम्हाला मेसेज दिलेले आहेत, आयुष्यात ज्या काही अपॉर्च्युनिटी येत आहेत, संधी येत आहेत, त्या घेण्यासाठी, पुढं काही करण्यासाठी ज्यांचा अनुभव, असे काही ज्येष्ठ लोक तुमच्या घरामध्ये असतील किंवा असं तुमच्या अशामध्ये गुरु भूमिकेमध्ये जे असतील, तर त्यांचा विचार, सल्ला, त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटी घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता. नवीन नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता, नवीन काहीतरी करू शकता. जे तुम्हाला आवडते बाबा, तुमच्यामध्ये ते गुण आहेत, पण ते करण्यासाठी तुम्ही फक्त विचार करत बसलाय. विचार करण्यात वेळ न घालवता तुम्हाला ॲक्शन घ्यायचे, असं महादेव तुम्हाला आदेश देत आहे. आता विचार करण्याची वेळ निघून गेली. आता वेळ आहे ती ॲक्शन घेण्याची, जी कृती करण्याची. कृती करायची आहे तुम्हाला, कृतीत आणायचं आहे. तुम्हाला जे काही तुमच्यासाठी आदेश दिलेले आहे, जे काही तुमच्यासाठी काम नेमून दिलेलं आहे, त्या कामावर तुम्हाला पुढं जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. ॲक्शन तुम्हाला घ्यायला सांगितले जाते. हा आदेश तुम्हाला महादेव देत आहेत. आणि महादेवांचा आदेश म्हणजे कसा असतो तुम्हाला माहिती आहे की नाही? त्यांची सोल जर त्यांनी निवडली तर ती सोल म्हणजे खूप त्यांच्यासारखीच अशी साधी भोळी, सरळ सरळ साधी आहे की नाही, अशी मी तुम्हाला सांगेन. मग कधी कधी ॲक्शन घ्यायला श्रीकृष्णांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागतो आणि श्रीकृष्ण सुद्धा तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात. आणि हे ॲक्शन जी मुवमेंट आहे ती तुम्हाला आता घ्यायची आहे आयुष्यात. जे सेलिब्रेशन येते, जी वेलकम मुवमेंट येते, ती सगळी स्वीकारून एक्सेप्ट करून पुढं तुम्हाला जायचं आहे. त्या करंट तुमच्या ह्या सिच्युएशनसाठी जो आदेश होता तो महादेवांचा होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मला आदेश होता. तर हा आदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. खूप छान रीडिंग झाले आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला रीडिंग कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबरची एनर्जी असते. पुन्हा भेटूया अशा